विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। कुपवाड येथील नटराज कंपनीजवळ 27 जून रोजी सकाळी 9:30च्या सुमारास उमेश पाटील या तरुणाचा अज्ञात इसमांनी डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निघृण खून केला। याबाबत MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासातच 3 संशयितांना अटक केली आहे। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास जलद गतीने करण्याचे आदेश दिले। यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व MIDC पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून शोध मोहीम सुरू केली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारी, वय वर्ष 24, राहणार मूळगाव बुलढाणा, सध्या बामनोळी कुपवाड, हा यश सर्व्हिसिंग सेंटरजवळ थांबलेला असल्याची माहिती मिळाली। त्याला तात्काळ अटक करण्यात आली। चौकशीत त्याने उमेश पाटील याचा खून आपल्यासह मित्र सोन्या उर्फ अथर्व शिंदे आणि एका विधी संघर्ष बालकाने केल्याची कबुली दिली। प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून हा खून केल्याचा आरोपीने सांगितला। त्यानंतर दुसऱ्या पथकाने विमानतळ कोल्हापूर येथून सोन्या उर्फ अथर्व शिंदे यालाही अटक केली। या दोघांनी खून केला असल्याची कबुली दिली असून तिसरा आरोपी हा विधी संघर्ष बालक असल्याचं स्पष्ट झालं। सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास MIDC कुपवाड पोलीस करीत आहेत। या जलद व तात्काळ कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक होतं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।